Good morning, all of you. In this lecture, we will start our next concept, managerial role in innovative culture. Okay. In last lecture, we were learned what is innovative culture. So now we start managing role. Innovation encompasses creativity, change, and novelty. So innovation require to be managed properly. जर आपल्याला इनोव्हेशन करायचं असेल तर आपल्याकडे प्रॉपर रिक्वायरमेंट सगळे असणं महत्वाचं आहे आणि जे इनोव्हेशन करणार आहोत ते प्रॉपरली मॅनेज करावं लागेल. दॅट इज वाय मॅनेजरियल रोल इज व्हेरी इम्पॉर्टंट थिंग फॉर इफेक्टिव्ह इनोव्हेटिव्ह कल्चर. सो यामध्ये कोणते रोल आहेत बघूया आपण. फर्स्ट इज अ प्रॉपर प्लॅनिंग. इनोव्हेशन इज अन आउटकम ऑफ प्रॉपर प्लॅनिंग. जिथे आपल्याला इनोव्हेशन करायचं आहे, रिसर्च करायचं आहे, काही क्रिएटिव्हिटी करायची आहे, मोस्ट इम्पॉर्टंट थिंग इज अ प्रॉपर प्लॅनिंग. राईट सर, प्रॉपर प्लॅनिंग असेल आपलं तर आपण नक्कीच काय करू शकतो, इफेक्टिव्ह रिझल्ट हे अचीव करू शकतो. दॅट इज वाय हिअर सेड फर्स्ट मोस्ट इम्पॉर्टंट थिंग फॉर इनोव्हेटिव्ह कल्चर इज प्रॉपर प्लॅनिंग. So manager must design appropriate strategy for innovation. This could be related to the market, technology, product category and so on. आणि ह्या इनोव्हेटिव्ह कल्चर साठी आपण जे प्रॉपर प्लॅनिंग केलेलं आहे, स्ट्रॅटेजी डेव्हलप करणं महत्वाचं आहे. रिगार्डिंग कशाशी रिलेटेड ह्या स्ट्रॅटेजी असायला हव्या, तर मार्केटचा ट्रेंड काय आहे, टेक्नॉलॉजी काय आहे, प्रोडक्ट कॅटेगरी काय आहे, किंवा आपण कशासाठी इनोव्हेशन करणार आहोत ह्या पर्टिक्युलर थिंगशी रिलेटेड प्रॉपर प्लॅनिंग हे महत्वाचं आहे. So this strategy must be clearly communicated to all the employees of in the organization. आणि ह्या ज्या स्ट्रॅटेजी आहेत ह्या प्रॉपरली कम्युनिकेट होणं सुद्धा तितकंच महत्वाचं आहे फॉर ऑल लेवल. प्लॅनिंग इनोव्हेशन वर्क मस्ट कन्सिडर नीड अँड रिक्वायरमेंट ऑफ कस्टमर. New product development effort can fail if they are to be delivering benefits that customer need. Hence, planning must incorporate market research. आणि म्हणून आपल्याकडे प्रॉपर प्लॅनिंग असणं महत्वाचं आहे. सेकंड पॉइंट इज द बजेट. इनोव्हेशन रिक्वायर व्हेरियस फंड और ह्यूज फंड. फक्त प्रॉपर प्लॅनिंग करून चालेल का हो? नाही. तर त्यासाठी आणखी कशाची जोड असणं महत्वाचं आहे, किंवा सगळ्यात महत्वाची गोष्ट कोणती असणार आहे तर बजेट. ओके, आपल्याकडे सफिशियंट फायनान्स, सफिशियंट रिसोर्सेस असणं महत्वाचं आहे. सो मॅनेजर मस्ट डिझाईन प्रॉपर बजेट फॉर इनोव्हेशन रिसोर्सेस. आणि इनोव्हेशन करण्यासाठी आपल्याला कोणत्या पद्धतीचे रिसोर्सेस रिक्वायर असणार आहेत याच्याशी रिलेटेड प्रॉपर बजेट डिझाईन करणं हे मस्ट आहे. स्पेंडिंग ऑन इनोव्हेशन मस्ट बी व्ह्यू ॲज अ लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट फॉर अ ऑर्गनायझेशन. सो यासाठी आपल्याला काय करावं लागेल, ह्यूज फंड किंवा लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट करणं महत्वाचं आहे. ऑर्गनायझिंग थर्ड पॉइंट, innovation require resources. Manager must identify and assign appropriate resources for innovation. So they must make right team. Innovation is most successfully by the teamwork of cross-functional team comprising of all skill set necessary to convert an idea to a commercial product or services. Innovation team must be allowed at high degree of creativity in addressing work. सो या रिसोर्सेसचं प्रॉपर ऑर्गनायझिंग करणं सुद्धा तितकंच महत्वाचं असेल राईट टीम कडून. नेक्स्ट, डायनामिक लीडरशिप. Manager must be highly dynamic. They must actively encourage innovation in the organization. ओके, आणि त्या मॅनेजरने ऑलवेज इनकरेज केलं पाहिजे फॉर इनोव्हेशन साठी. त्यासाठी तो ऍक्टिव्ह असणं फार महत्वाचं आहे. दे मस्ट क्रिएट इनोव्हेशन कल्चर इन द ऑर्गनायझेशन. फर्दर दे मस्ट हेल्प एम्प्लॉईज टू थिंक डिफरंटली अँड वर्क न्यू वे टू फेस चॅलेंजेस.
आणि जर मॅनेजरकडे ऍक्च्युली लिडरशिप असेल किंवा तो एक मोटिवेटेड पर्सन असेल तरच तो काय करू शकतो, त्याचे जे टीम मेंबर आहेत त्यांना एनकरेज करू शकतो किंवा थिंक डिफरंटली करा ह्यासाठी तो मोटिवेट करू शकतो. ऑटोनॉमी. Next point is autonomy. For innovation to foster in the organization, it is necessary to the employees should have autonomy. Autonomy provide employees with the discretion and independent to schedule their work and determine how it is to be done. म्हणजे तुम्ही प्रत्येकाला काय करा तर ऑटोनॉमी द्या, तेवढं स्वातंत्र्य द्या जेणेकरून प्रत्येक जण आपले शेड्यूल प्रिपेअर करू शकतात किंवा इंडिपेंडेंटली थिंक करून ती एखादा टास्क हा कम्प्लीट करू शकतात. So freedom at a workplace help the stimulating creative and innovation. It's very important thing. लक्षात ठेवा, जर त्या एम्प्लॉईजला प्रॉपर फ्रीडम असेल त्याच्या वर्क साठी तर नक्कीच त्याच्यामधून ज्या काही क्रिएटिव्ह आयडियाज आहेत, स्किल आहेत फॉर इनोव्हेशन साठी हे डेव्हलप होऊ शकतात. द रोल ऑफ मॅनेजर इज टू एनकरेज सच अ ऑटोनॉमी. म्हणून मॅनेजरचा रोल हा ऑटोनॉमी डेव्हलप करण्यासाठी असायला हवा. नेक्स्ट इज organized training program. Manager must organize training program, workshop, seminar, etc. मग या इनोव्हेशन जास्तीत जास्त डेव्हलप करण्यासाठी काय करावं लागेल तर काही ऑर्गनायझिंग ट्रेनिंग प्रोग्राम सुद्धा रन करणं महत्वाचं आहे. सो मॅनेजर मस्ट ऑर्गनाइज ट्रेनिंग प्रोग्राम, वर्कशॉप और सेमिनार फ्रॉम टाइम टू टाइम टू इन्हान्स क्रिएटिव्ह स्किल ऑफ एम्प्लॉई. सो एम्प्लॉईचं स्किल हे इन्क्रीज होण्यासाठी, इन्हान्स होण्यासाठी हिअर मॅनेजर develop or organize various program, skill and workshop or seminar. Then provide motivation and reward. Passion an important element of the innovation process. Highly motivated employees can contribute positive towards innovation and creativity. सो एम्प्लॉईजला मोटिवेट करणं, त्याला रिवॉर्ड देणं हे सुद्धा तितकंच महत्वाचं आहे फॉर इन्क्रीजिंग इनोव्हेशन थिंक और क्रिएटिव्हिटी. जर आपल्याला क्रिएटिव्हिटी बघायची असेल, काही इनोव्हेशन बघायचं असेल तर एम्प्लॉईजना तुम्ही काय करावं लागेल, हायली मोटिवेटेड करावं लागेल. ओके, कारण हायली मोटिवेटेड एम्प्लॉईचा नक्कीच ऍटिट्यूड हा कसा असतो, पॉझिटिव्ह असतो टुवर्ड्स इनोव्हेशन अँड क्रिएटिव्हिटीसाठी. सो एम्प्लॉईज मस्ट बी अलाव फ्लेक्झिबल वर्किंग अवर्स. मग मोटिवेट करणं म्हणजे काय हो, तर त्यांना काय करा तर तुम्ही फ्लेक्झिबल वर्किंग अवर्स द्या. देन ओपिनियन टू वर्क रिमोटली, त्यांना त्यांचं ओपिनियन विचारा. फ्लेक्झिबिलिटी इन जॉब रिस्पॉन्सिबिलिटी, जॉब रिस्पॉन्सिबिलिटी मध्ये काही फ्लेक्झिबिलिटी देणं महत्वाचं आहे. as well as provide some non-monetary facility as a part of motivation. ओके, मग त्यांना काही इन्सेंटिव्ह द्या, काही अवॉर्ड द्या, काही प्राइज द्या. ओके, सो ह्यासाठी ह्यामुळे सुद्धा एम्प्लॉईज काय होतात तर मोटिवेट हे होत असतात. Then painting innovation. Patenting innovation. Innovation come in with lot of cost and effort. इनोव्हेशन असंच होतं का हो, नाही. तर यासाठी आपल्याला कॉस्ट ही तितकीच द्यावी लागते आणि मोस्ट इम्पॉर्टंट थिंग इज इफोर्ट. इफोर्ट असल्याशिवाय, तुम्ही तितकी मेहनत घेतल्याशिवाय, तुमचा टाइम स्पेंड केल्याशिवाय इनोव्हेशन हे नाही. सो हेन्स it is important that such innovation be protected from being copied by competitors. So कुठेही तुम्ही कॉम्पिटिटरची आपल्या इनोव्हेशनची कॉपी होऊ नये याचं प्रोटेक्शन करणं महत्वाचं आहे. म्हणून त्याला काय म्हणतात आपण, पेटंट घेणं आपल्या इनोव्हेशन. सो द मॅनेजर शुड ensure that innovation are patent immediately. आणि तुम्ही काय करा, immediately पेटंट घ्या. Patent is the exclusive granted by the government to an inventor to manufacturer, use or sell an investment for a limited time period. A public disclosure of the same has to be made.
आणि जर पेटंट घेतलं तर गव्हर्नमेंट कडून त्याला प्रॉपर प्रोटेक्शन हे दिलं जातं, प्लस तुम्हाला काही फंड सुद्धा तिथे प्रोव्हाइड केला जातो. So this is all about innovative culture. Now we start our next or new concept, trend in human resources management. Employees engagement. इटू काय आहे बघू आपण आता. Employees engagement. Organizations have realized that in today's dynamic business scenario, the most valuable resources need to be leveraged in human resources. सो सध्या मॉडर्न डेज मध्ये ह्या डायनामिक बिझनेस इन्व्हायरमेंट मध्ये सगळ्यात महत्वाचा रिसोर्सेस कोणता असणार आहे तर ह्युमन रिसोर्सेस असेल. दिस मीन्स नॉट जस्ट अट्रॅक्टिंग अँड रिटेनिंग द बेस्ट टॅलेंटेड but also keeping the motivate and committed to achieve the organizational goals. आणि मग ह्या फक्त एम्प्लॉईजला रिटेन करणं किंवा अट्रॅक्ट करणं हे आहे का इंटेन्शन आहे का बिझनेसचं? नाही. तर काय करा, तुम्ही त्या एम्प्लॉईजना मोटिवेट करा, कमिटेड करा आणि आपल्या ऑर्गनायझेशनचे गोल्स अँड ऑब्जेक्टिव्ह हे अचीव्ह करा. सो वन ऑफ द वे ऑफ डुईंग थ्रू एम्प्लॉईज एंगेजमेंट. आणि अशा पद्धतीने तुम्ही एम्प्लॉईजना एंगेज करा जेणेकरून एम्प्लॉईज रिटेन होतील, अट्रॅक्ट होतील आणि आपल्या ऑर्गनायझेशनचे गोल्स अँड ऑब्जेक्टिव्ह हे अचीव्ह होतील. So employees engagement is the extent to which employees feel passionate about the job, are committed to the organization. It's very important thing. म्हणजे जसं की म्हणतो आपण, आपल्याला ज्या गोष्टी पॅशन आहे त्या गोष्टी करायला आपल्याला फार आवडतात, राईट. म्हणजे ज्या गोष्टीसाठी आपलं स्किल आहे किंवा आपल्याला ज्या गोष्टी जास्त आवडतात तिथे आपण आपला 100% हे देत असतो. In other words, it refers to the emotional commitment to the employees to the organization and its goal. आणि नक्कीच जर पॅशनेट वर्क तुम्ही जर दिलं एम्प्लॉईजला तर तो काय होणार आहे, इमोशनल कमिटमेंट करेल आणि तुमच्या ऑर्गनायझेशनचे गोल्स अँड ऑब्जेक्टिव्ह हे इझिली अचीव्ह होऊ शकतात. Such an emotional connected tend to influence employees' behavior and level of effort in work related activity. The more engagement of employees has with her or company, more effort by they put forth. So employees engagement म्हणजे थोडक्यात लक्षात आलं असेल तुमच्या, एम्प्लॉईज एंगेजमेंट म्हणजे तुम्ही एम्प्लॉईजला अशा पद्धतीने वर्क द्या जेणेकरून त्याचं त्यामध्ये पॅशन असेल आणि तो कुठेतरी त्या वर्कशी इमोशनली कनेक्ट होऊ शकेल, त्याला डेडिकेट करू शकेल आणि आपलं इझिली गोल्स अँड ऑब्जेक्टिव्ह हे अचीव्ह होऊ शकेल. देन 3 category are actively including in this employees engagement: actively disengaged, engaged and not engaged. सो आता 3 पार्ट केलेले आहेत एंगेजमेंटचे. ऍक्टिव्हली डिसएंगेज्ड, ओके, देन एंगेज्ड अँड नॉट एंगेज्ड. काय आहे बघू. ऍक्टिव्हली डिसएंगेज एम्प्लॉईज म्हणजे काय बघूया आपण. दिस इज द फर्स्ट कॅटेगरी ऑफ एम्प्लॉईज हु इज अनहॅपी. जसं आपण एक थेरी बघितली होती बघा, थेरी एक्स थेरी वाय. थेरी एक्स मधले पीपल हे कसे असायचे तर अनहॅपी असायचे, त्यांना चेंज हा फार एक्सपेक्टेड नसायचा. सो अशा पद्धतीचेच हे एम्प्लॉईज असणार आहे. तर हे कसे आहेत, ऑलवेज अनहॅपी असतात. ओके, so this is the first category of employees who are unhappy, resentful and spread unhappiness in the organization. म्हणजे हे जे एम्प्लॉईज आहेत हे असे एक ऍटमॉस्फिअर ऑर्गनायझेशन मध्ये निगेटिव्ह ऍटमॉस्फिअर क्रिएट करण्यासाठी रिस्पॉन्सिबल असतात. सो सच एम्प्लॉई स्प्रेड निगेटिव्हली विथ द ऑर्गनायझेशन. आणि असे एम्प्लॉईज हे ऑर्गनायझेशन साठी काय आहेत तर निगेटिव्ह असतात. They are threat of the organization since they always provoke and convince other employees to leave their job and move out of the organization. आणि मग हे अशा पद्धतीचे जे एम्प्लॉईज आहेत ते काय करतात तर बाकीच्या एम्प्लॉईजना सुद्धा त्यांनी हा जॉब का सोडावा त्यासाठी मोटिवेट करत असतात, लक्षात ठेवा. ओके,
म्हणजेच ते एक निगेटिव्ह ॲटमॉस्फिअर क्रिएट करण्याचं काम करतात किंवा अनहॅपी ऑर्गनायझेशन स्प्रेड करण्याचं काम करत असतात. सो these employees last longer in the firm and remove the prospective employees who they perceive will attain higher position or move in the next job to near future. So they do so get ahead in the job by removing the potential candidate. Then engage employees. आता ह्या एंगेज एम्प्लॉईच्या वर्डिंगवरूनच तुमच्या लक्षात येईल हे कसे असणार आहे तर हॅपी असतील आणि त्यांच्या वर्कमध्ये ते एंगेज असणार आहे. सो द एंगेज एम्प्लॉईज आर दोज हू वर्क विथ फुल्ली पॅशन अँड आर इमोशनली अटॅच टू दी ऑर्गनायझेशन. म्हणजे हे जे एम्प्लॉईज आहेत हे कसे आहेत तर फुल्ली अटॅच आहेत ऑर्गनायझेशन सोबत आणि कारण त्याचे इमोशन कुठे ना कुठेतरी त्या ऑर्गनायझेशन सोबत कनेक्ट झालेले असतात. ते फुल्ली पॅशनेट आहेत. दॅट इज वाय हिअर सेड एंगेज्ड एम्प्लॉईज. They are innovative and provide new idea to move organization forward. आणि आपल्या ऑर्गनायझेशनची जास्तीत जास्त कशी ग्रोथ करता येईल ह्यावरती ऑलवेज त्यांचं कॉन्सन्ट्रेशन असतं. दॅट इज वाय दे prefer innovative think. Such employees are optimistic and spread positive among the co-workers. आणि हे आपल्या co-workersना सुद्धा तितकेच पॉझिटिव्ह ॲटमॉस्फिअर क्रिएट करण्याचं काम करत असते. They personalize the goal and objective are and always work for the betterment of the organization. आणि अशा पद्धतीचे जे एम्प्लॉईज आहेत हे कसे असणार आहेत तर बेटरमेंट ऑफ द ऑर्गनायझेशन. हे कसे असणार आहेत बेटरमेंट ऑफ द ऑर्गनायझेशन. दे आर प्रोएक्टिव्ह. हे लक्षात ठेवा एंगेजमेंट एम्प्लॉईज हे कसे आहेत तर प्रोएक्टिव्ह आहे. देअर प्रोडक्टिव्हिटी इज द हायेस्ट. आणि नक्कीच आपण असं म्हणू शकतो की यांच्यामधून मिळणारी प्रोडक्टिव्हिटी ही कशी असणार आहे तर हायर असेल. दे आर असेट ऑफ द ऑर्गनायझेशन अँड एम्प्लॉयर शुड बी मेक एव्हरी इफोर्ट टू द रिटेन. आणि म्हणून ऑर्गनायझेशन असे इफोर्ट घेईल जेणेकरून हे एंगेज एम्प्लॉईज ऑर्गनायझेशन मध्ये रिटेन होऊ शकते. And last point is not engaged employees. Such employees do put in their time but not passion and energy into the work. म्हणजे आपल्याला बघायला मिळतं बघा काही लोक येतात जस्ट चला काहीतरी काम करायचं आणि निघून जायचं. म्हणजे ते फुल्ली ऍक्टिव्हली इन्व्हॉल्व्ह असतात का ऑर्गनायझेशन मध्ये नाही. ओके अशा एम्प्लॉईजना आपण नॉट एंगेज्ड एम्प्लॉईज असं म्हणू शकतो. लक्षात येत आहे म्हणजे फक्त येतात पण ते पॅशनेट नाहीये म्हणून स्पेशली ते वर्डिंग यूज केलेलं आहे नॉट पॅशनेट अँड एनर्जी. त्यांच्यामध्ये फारशी एनर्जी पण नसते वर्क करण्यासाठी. जस्ट येणार त्यांचा टाइम पुटअप करणार अँड दे कॅन गो. आणि असे सॉरी दीज आर द वन हू डू ओनली व्हॉट इज आस्क ऑफ दे. जेवढं विचारलेलं आहे तेवढंच काम करायचं एवढंच वर्क असेल त्यांचं. दिस इज द कॅटेगरी in which majority of the employees in the organization fail. आणि अशा एम्प्लॉईज मुळे मात्र ऑर्गनायझेशन फेल होताना बघायला मिळू शकते. They seek direction from their superior and do only the work which has been asked for. म्हणजे जे सुपिरियरने काम सांगितलेलं आहे मॅनेजरने काम सांगितलेलं आहे तेवढंच काम करणं बाकी एक्स्ट्राचं काही करणं नाही किंवा स्वतःचे स्किल यूज करणं स्वतःच्या काही क्रिएटिव्हिटी यूज करणं असं काही केलं जात नाही अशा पर्सनच्या एम्प्लॉईज कडून. Such employees like receive only one instruction at a one time. ते म्हणतात ओके मी एका वेळी एकच काम करणार जास्त काम नाही करू शकणार अशा पद्धतीचे एम्प्लॉईज असतात. दे लॅक इनोव्हेटिव्हनेस. हे लक्षात ठेवा. दे लॅक इनोव्हेटिव्हनेस म्हणजे ते फारसे इनोव्हेटिव्ह असतात का हो नाही. दे मेक आयदर पॉझिटिव्ह or negative in their outlook and opinion about the organization. कधीतरी ते पॉझिटिव्ह असतात कधीतरी निगेटिव्ह असतात ऑर्गनायझेशन. सो ह्या 3 कॅटेगरी होत्या एम्प्लॉयमेंट एंगेजमेंट. सो आपण नेक्स्ट लेक्चरला ह्युमन रिसोर्स सिस्टीम काय आहे हे कॉन्सेप्ट लर्न करू. होप सो आजचे दोन्ही क्वेश्चन तुम्हाला क्लिअर झाले असतील. काही डाऊट असेल तर कमेंट सेक्शन मध्ये विचारू शकता. थँक्यू.